नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारीच्या मुद्दा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय। मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नागपूर अशा सर्वच मोठ्या शहरांची हवा बिघडत चालली आहे। प्रदूषण वाढत चाललंय, लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय। या स्थितीला जबाबदार कोण? सरकार, नेते, बिल्डर, अधिकारी की जनता? सरकारला दोष देताना लोक गंभीर आहेत का? प्रदूषण वाढलं म्हणून फटाके फोडणं थांबवतील का? मनपानं दिलेल्या नियमांचं पालन करतील का? प्रदूषण टाळण्यासाठी लोकांनी काय करायला हवं याविषयी जनतेच्या भावना जाणून घेणार आहोत आमच्या या विशेष शो मधून। तर आता जाणार आहोत राज्यातील वायू प्रदूषणाचा मुद्दा हा ऐरणीवर आलाय आणि वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झालाय। त्यामुळे या वायू प्रदूषणाला जबाबदार कोण आहे? नेते, बिल्डर, सरकार, अधिकारी की जनता? प्रदूषण वाढलं, फटाके फोडणं थांबेल का? मनपानं दिलेल्या नियमांचं पालन होणार का? वायू प्रदूषणाच्या प्रश्नावर जनतेला काय वाटतं यासाठी जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत मुंबईमध्ये। मुंबईला देखील वायू प्रदूषणाचा विळखा पडलाय आणि यासाठीच मुंबईकरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। मागील काही दिवसापासून मुंबईमध्ये प्रदूषण हे खूप वाढलं आहे आणि त्याचं मुख्य कारण हे धूळ आहे। मुंबईमध्ये सध्या धुळीमुळे प्रदूषण देखील खूप वाढलं आहे आणि त्याचा त्रास नेमकं नागरिकांना किती होतो त्यांच्याशी आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत काही नागरिक जुळले गेलेत। दादा, काय सांगाल? मुंबईमध्ये सध्या प्रदूषण हे खूप वाढलं आहे, तुमच्यावर देखील त्याचा काही परिणाम होतोय की नाही? हो, नक्कीच याचा परिणाम होत आहे। आरोग्याशी एक हानिकारक असा खेळ चालू झालेला आहे। याला जबाबदार शासन आहे, शासनाचे पोकळ धोरणं आहेत, प्रशासनाची उदासीनता, विशेषतः अंमलबजावणीमध्ये जे काही प्रशासनाने जे अक्षम्य दुर्लक्ष केले ही एक बाब, आणि नागरिक जे जबाबदार नागरिक आहेत, सिटीजन आहेत, त्यांचं निसर्गाबद्दल प्रेम आहे, पण निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं जे काही कर्तव्य आहे, उत्तरदायित्व आहे, त्याबद्दल ते दुर्लक्ष करीत आहेत। या सगळ्याच एकंदरीत बाबी यास कारणीभूत आहेत। दादा, पण जसं आपण पाहिलं आता दिवाळी सुरू झाली आहे, आपण एकीकडे जसं तुम्ही म्हणाला की नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, पण दुसरीकडे आता नागरिकांकडून फटाकडे देखील फोडले जातात, त्यावर तुमचं काय मत आहे? दिवाळी साजरं करण्यास कोणाची हरकत नसायला पाहिजे, परंतु सद्यस्थिती परिस्थिती पाहता आपण काय करायला पाहिजे, फटाके फोडायला पाहिजेत का नाही, हा सद्विवेक बुद्धीनं प्रत्येक नागरिकांनी निर्णय घेतला पाहिजे। आणि जर का फटाक्यामुळं ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होत असेल तर नक्कीच त्याला प्रतिबंध स्वतःहून घातला पाहिजे। ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजेत आणि कसं जास्तीत जास्त प्रदूषण टाळून कसं निसर्गाचं आखीव रेखीवपणा म्हणजे निसर्गामध्ये कशी संवर्धन करता येईल याची जबाबदारी घेतली पाहिजे। नक्कीच आपल्यावर अजून एक दादा, सध्या तरी प्रदूषण खूप वाढलं आहे। मनपाकडून एक मार्गदर्शन तत्व जाहीर करण्यात आलं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे। तसंच नागरिकांसाठी पण काही तत्व जाहीर करण्यात आलं आहे की म्हणजे जास्त धूळ वगैरे असेल, मास्क घालून वगैरे फिरा, स्वतःची काळजी घ्या आणि अजून बरेचसे जास्त गाडीवरती वगैरे फिरू नका, गरज नसताना तुम्ही जास्त बाईक घेऊन फिरू नका, चालत जास्त फिरा, त्यांनी प्रदूषण ते खूप कमी होईल। हे जे सर्व तत्व जे जाहीर करण्यात आले ते तुम्ही स्वतः पालन करता आणि नागरिकांनी देखील पालन केलं पाहिजे का, आणि ह्याने तुम्हाला वाटतं प्रदूषण कमी होईल? मी एक एन्व्हायरमेंटलचा एक टीचर आहे, तर मी शासनाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की हे जे काही पोल्युशन वाढलेलं आहे, पॉप्युलेशन वाढलेलं आहे किंवा प्रदूषण जे वाढत चाललेलं आहे, तर याला आळा घालण्यासाठी जे आपण लॉकडाऊनमध्ये काही नियमावली लावली होती, प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी मास्कची आवश्यकता आहे। त्यानंतर सामाजिक काही संस्था आहेत, तर त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबई शहरामध्ये या ठिकाणी पोल्युशन किंवा पॉप्युलेशन कमी करण्यासाठी त्यांनाही मदत करणं गरजेचं आहे। दादा, जसं तुम्ही सांगितलं तुम्ही एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहे, जर आजच्या टायमाला जर नागरिकांनी प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि मनपाने अजून कुठला पावलं उचलायला पाहिजे मुंबईमध्ये पोल्युशन आहे ते कमी होईल? या ठिकाणी झाडांचं, प्राण्यांचं, त्याचबरोबर जे काही पाणी आहे तर त्याचं योग्य नियोजन करून या ठिकाणी दुष्काळावरती मात करण्याची गरज आहे। त्यानंतर हे जे काही
तापमान आहे, टेम्परेचर आहे, तर हे पॉल्युशन याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस या ठिकाणी टेम्परेचरची आकडेवारी या गोष्टीमुळे वाढत चाललेली आहे. कॅमेरामॅन नागेशसह मी रितेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई. आता जाणार आहोत ठाण्यामध्ये. मुंबईसह ठाण्यातही वायू प्रदूषण वाढलंय. ठाणेकरांनाही त्याचा त्रास सहन करावा लागलाय. ठाणेकरांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी. दिल्लीसोबतच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दिवसांदिवस प्रदूषण जे आहे ते वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबई लगतच असलेल्या ठाणे शहरामध्ये प्रदूषणाची पात्रता जी आहे ती सुद्धा वाढते. ठाण्यामध्ये देखील मोठमोठे बांधकामं जे आहेत ते सुरू आहे. मेट्रोसारखं काम सुरू आहे, त्यामुळे धुळीची कण जे आहेत ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि ह्याचा त्रास जो आहे ठाणेकर नागरिकांना सुद्धा येतोय. मात्र ठाणेकर नागरिकांच्या मनात काय भावना आहेत आपण ते जाणून घेऊ. आपल्यासोबत सर्व ठाणेकर नागरिक आहेत. सर, काय सांगाल, मुंबई किंवा राज्यातील इथे जे प्रमुख शहर आहेत त्याच्यामध्ये दिवसेंदिवस प्रदूषण जे आहे ते वाढत चाललेलं आहे. येणारा सण हा दिवाळी आहे, त्यामुळे अधिक धोका वाढतोय. कसं आहे की प्रदूषण का वाढतंय याचा ॲक्च्युअल धांडोळा घेणं गरजेचं आहे. शहरात कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे प्रदूषणाची मात्रा मोठ्या प्रमाणात वाढते असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्याकडे वाहतुकीच्या बाबतीत जे काही नियम केले गेले, उजवीकडची वळणं थांबवली गेली, त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी वाढली. त्या गाड्यांमधून निघणारा तो नायट्रो ऑक्साईड हे एकीकडे असताना दुसरीकडे रस्त्याची कामं चालू आहेत. त्याच्यासाठी ज्या प्रिकॉशन्स घ्यायला हव्यात त्या कुठल्याही प्रकारच्या प्रिकॉशन्स घेतल्या जात नाहीत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वाढती आहे. बिल्डर्सची बांधकामांची जी बांधकामं चालू आहेत, विशेषतः अनधिकृत बांधकामांचा जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचं नियोजन नसतं. अगदी अधिकृत बांधकामं चालले तिथेही नियोजन नाही आहे. वरून कसल्याही प्रकारची माती कशाही पद्धतीनं टाकलं जातंय आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रदूषण वाढतंय. त्याला जोड आता फटाक्यांची मिळणारच आहे, पण सर्वस्वी फटाकेच दोषी असतील असं म्हणता येणार नाही. वाहतूक कोंडी, जसं साहेबांनी सांगितलं, वाहतूक कोंडी हा मुख्य विषय आहे. कार्बन मोनॉक्साईडचं जे प्रमाण आहे किंवा PPM मध्ये पार्ट्स पर मिलियनमध्ये ते मोजलं जातं. ते जर आज तुम्ही बघितलं का मागच्या काही वर्षांमध्ये आताचं जर प्रमाण बघितलं तर खूप प्रमाण वाढलेलं आहे. घशात खवखव होणं, हे आजारी पडणं, निमोनिया होणं, हे प्रमाण आता जास्त वाढलेले आहेत. तर ह्याची कारणीभूत म्हणजे त्यांनी जर विचारपूर्वक केलं तर हे खरोखरच खूप भयादायक आहे. जसं दिल्लीला आज शाळांना बंदी 2-2, 3-3 दिवस सुट्टी द्यावी लागते, तशी उद्या ही परिस्थिती आपल्या ठाण्यातही उद्भवण्याची शक्यता आहे. काय वाटतं, हे प्रदूषण वाढत चाललंय, दिवाळी सण तोंडावरती, फटाक्यांमुळे देखील अधिक प्रदूषण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठेतरी नागरिकांना याचा त्रास होतो, पण प्रशासन किंवा सरकार गांभीर्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सहसा बघितलं गेलं तर ठाणे शहरामध्ये जी बिल्डरची ब्लॉकेजची जी कामं चालू आहेत त्या कामांमुळे पण नागरिक हैराण झालेले आहेत. त्यानंतर ही जी कोंडी, रस्ते वाहतुकीचे नियम बदललेले आहेत, त्या नियमामध्ये रस्ते बंद केलेले आहेत आणि जी कोंडी होते त्यांनी प्रदूषण खूप वाढतो आणि त्याचा परिणाम सगळा नागरिकांवर होतो. त्यामुळे नागरिकांना कित्येक प्रकारचे आजार उद्भवलेले आहेत. जे वाहनं घेतली जातात त्या वाहनावर कुठेतरी आता निर्बंध आणण्याची गरज आहे. आपण बघितलं असेल तर प्रत्येक झाडाला 2-2, 3-3, 4-4 गाड्या आहेत. एक गाडी तो घरातल्या पार्किंगला लावतो, 4 गाड्या रस्त्यावर लावतो. वाहनांचं प्रमाण वाढते. रिक्षा जर तुम्ही घ्यायला गेला तर रिक्षा, आता तुम्ही बघितलं असेल तर रिक्षाचे परमिट अजून सुद्धा बरोबर सोडलेले आहेत. कुठेतरी ह्याच्यावर आणला पाहिजे. जर हे ना आणला, रस्त्यावर गाड्या येणार, मोठ्या प्रमाणात गाड्यानं प्रदूषण होणार. आपण जर बोलतो की प्रदूषण थांबलं पाहिजे तर पहिली गोष्ट या गाड्यांवर कुठेतरी आता निर्बंध यायला पाहिजे. असं व्हायला पाहिजे ज्याच्याकडे पार्किंग आहे त्यालाच गाडी, अन्यथा गाडी द्यायला बंद झाली पाहिजे. कारण बघा, जर गाड्या वाढत गेल्या प्रदूषण वाढणार आहे. आज दिल्लीला झाले, उद्या अजून 5 वर्षानंतर रस्त्यावर आपल्याला फिरता येणार नाही. आता जर तुम्ही बघितली तर ठाण्यामध्ये एवढी गंभीर परिस्थिती झाली ट्रॅफिकची की संध्याकाळी तुम्ही बाहेर पडला ना, तुम्ही रस्त्यावर चालू शकत नाही. ही आत्ताची परिस्थिती. अजून 5 वर्षानंतर काय परिस्थिती येईल हे तुम्ही हे करू शकता. फटाक्याचं बोलायला गेलं तर आता आपण बघितलं असेल, पहिल्याच्या ना आताच्या याच्यामध्ये खूप फरक आहे. नागरिक स्वतः सतर्क झालेले आहेत. त्यावेळेला जे फटाके वाजायचे ते आता तुम्हाला वाजताना दिसत नाही. अहो, ठाणे शहरातला मुख्य रस्ता प्रत्येक ठिकाणी आणून ठेवलेले. आज कापडवाडीवरनं घोडबंदरला जायचा नागरिक आहे, तो डायरेक्ट त्या मानपाड्याच्या ब्रिज खालनं राऊंड मारतोय. काय प्रकार चालू आहे? ह्याला एक सिंपल साधी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी लागते. ही ठाणे महानगरपालिकेकडे आहे. ठाणे महानगरपालिकेचे माननीय आमचे आयुक्त साहेब आहेत, बांगर साहेब आहेत, खूप हुशार आणि ब्रिलियंट माणूस आहे की त्यांनी नवी मुंबईत 3 का 4 वर्ष
ते आयुक्त म्हणून राबून आलेत आणि खूप चांगली कामं केली. मग ठाण्यात का ते करू शकत नाहीत? ताई काय सांगाल, दिवसेंदिवस ठाणे शहराचं प्रदूषण वाढत चाललेले आहे, नागरिकांचा धोका सुद्धा वाढत चाललेला आहे. ठाण्यामध्ये खरं तर वाहतुकीमुळेही म्हणजे ते मोठ्या मोठ्या गाड्यातून जे प्रचंड धूर निघतात त्यामुळेही वाहतूक होते आणि वाहतुकीची कोंडी होते आणि त्यामुळे त्या धुरामुळे श्वसनाचे विकार, खोकला, सर्दी असे प्रकार होतात. अशा बऱ्याचशा समस्या नागरिकांना होतात या धुरामुळे. तसे जी कामं सुरू आहेत त्या कामांमुळे तर कामातून ते हे टाकलेलं असतं, त्या डस्ट टाकलेलं असतं, त्यातून निघणारा धूर, त्यातून निघणारी हवा अशा वेगवेगळ्या प्रकारामुळे नागरिकांना त्रास होतो. काही दिवसांपूर्वी, काही काळापूर्वी तलावांचं शहर म्हणून अशी प्रमुख ओळख होती, मात्र त्याच ठाणे शहराची ओळख आता वाहतूक कोंडी आणि प्रदूषण असल्याचं शहर म्हणून अशी ओळख होऊ लागलेली आहे. त्यामुळे कुठेतरी ह्याला प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे असे म्हणणं जे आहे, असे म्हणणं ठाणेकर नागरिकांनी मांडलेलं आहे. कॅमेरामॅन शिवासह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे. मुंबई ठाणे पाठोपाठ पुण्यालाही वायू प्रदूषणाचा फटका बसतोय. पुणेकरांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे पुण्यातील वायू प्रदूषणाला कोण जबाबदार आहे, पुणेकर काय सांगतायत, पुणेकरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री जाधव यांनी. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांची हवा बिघडत चाललेली आहे आणि त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. पुणे शहरातल्या नागरिकांची फुफ्फुसं खरंच धोक्यात आले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. माझ्यासोबत हे सगळे पुणेकर आहेत. नक्की त्यांना काय वाटतंय? पुणे शहर खरं तर स्वच्छ सुंदर पुणे आपण ओळखत होतो, पण आता पुणे शहरातलंही प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे पुणेकरांचं आरोग्य धोक्यात आलंय असा प्रश्न होतोय. काय वाटतंय, पुणे शहर खरंच स्वच्छ सुंदर पुणे राहिलंय? दिल्ली मुंबईच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत आपण ऐकत आलो होतो, पण आता आपल्या पुण्यात देखील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. वाहतुकीची समस्या, गाड्यांचे व्यवस्थित न झालेलं PUCचं चेकिंग, अशा अनेक समस्या यासाठी कारणीभूत आहेत. आणि पुणे मेट्रोचे संथ गतीने चाललेलं काम थोडंफार या बाबतीत कारणीभूत आहे असं पुणेकरांना. याबाबत पालिकेने काही उपाययोजना केल्या पाहिजेत, काही आवाहन केलं पाहिजे पुणेकरांना? नक्कीच, कारण आपण बघतोय की भरपूर वर्ष झाले मेट्रोचं काम चालू आहे आणि बाकी ठिकाणी पण बघतो आणि मेट्रोमुळे खरं तर ट्रॅफिक वाढते आणि ट्रॅफिकमुळे जे काही प्रदूषण होतं आहे, बहुतेक ठिकाणी आपण युनिव्हर्सिटीची ट्रॅफिक बघतोय, त्या ठिकाणचा मुद्दा जो आहे तो खूप वेळापासून अजूनही चाललेलाच आहे. भरपूर ट्विटरवर जर तुम्ही बघितलं तर #ट्रॅफिक पुणे म्हणून भरपूर काही ट्रेंडिंग चालू आहे. भरपूर यूथ याबद्दल कंप्लेंट करतोय, पण अजूनही त्यावर कुठल्याच मार्ग निघाला नाही, कुठलाच तोडगा निघाला नाही आहे. आणि त्यामुळे आपण इव्हन मेट्रोचं काम शिवाजीनगरला पण बघतोय, बहुतेक ठिकाणी ट्रॅफिकचा मुद्दा झाला आणि बाकी सगळे मुद्दे रखडले, त्यामुळे प्रदूषण वाढत चाललंय. सध्या पुणे शहर मोठ्या झपाट्याने वाढतंय, मोठमोठ्या बिल्डिंग, पण या बिल्डिंगची कामं असताना नियम पाळले जात नाही असं वाटतं आणि त्यामुळे प्रदूषणात भर पडते. हो, तेही आय थिंक एक कारण आहे इन जनरल प्रदूषण वाढण्याचं. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन एकदम जोरात चालू आहे पुण्यामध्ये, मायग्रेशन खूप होतं आहे आणि त्यामुळे कंजेशन पण वाढतं आहे. ट्रॅफिक आत्ता रिसेंट 1-2-3 वर्षात तर खूप जास्त वाढलं आहे आणि हे सगळेच प्लस एन्व्हायरमेंटल चेंजेस पण आहे. जरा जे क्लायमेट फ्लक्च्युएशन्स आहे तेही पुण्यात आता जास्त आम्हाला दिसतात. म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस ऊन आहे, थंडीच्या वेळेस पाऊस होतोय, तर सगळेच रिझन्समुळे चालू आहे. पुणे शहर म्हटलं की आपण स्वच्छ सुंदर शांत पुणे, आपण ही कल्पना होती, पण आता ती कल्पनाच राहणार आहे का काय असं वाटायला लागलंय. कारण मॉर्निंग वॉकला जाणारे पुणेकर आणि संध्याकाळी बागेत जाणारे पुणेकरांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होती असं वाटतं. बरोबर आहे तुमचं, पण आता विषय असा आहे की एकाच्या बदलण्याने काय होणार नाही आहे. बदलायचं तर सगळ्यांनी बदलावं लागेल. कारण आपण आता रस्ते बघतो की आता लोक गुटखा वगैरे खाऊन इथं तिथं थुकतात, तर आपण त्या गोष्टीवर जास्त कारवाई केली पाहिजे. मी समजू शकतो की आपले जे काही पोलीस सहकारी आहेत, जे काही आपली गव्हर्नमेंट आहे, सगळ्या प्रकारची कामं ते त्यांच्या हिशोबाने खूप व्यवस्थितपणे करतायत. पण जर प्रदूषण म्हटलं तर तो सगळ्या प्रकारे होतं, वायू होतो, द्रव्य होतं, सगळं होतं. आता लोक थुकतात वगैरे, त्या गोष्टींनी पण रोगराई वाढते. तर या गोष्टीवर पण आपण केलं पाहिजे. आणि वायू प्रदूषणाबद्दल म्हटलं तर आता आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स बघतोय जे मार्केटमध्ये खूप असे लोक वापरायला सुरुवात करत आहेत. तर माझी तर अशी इच्छा आहे की सगळे जर त्याच्यावर शिफ्ट झाले तर
तो काळ चांगला दूर नाही जात जेव्हा लोक चांगल्या प्रकारे एक स्वच्छ ऑक्सिजन घेऊ शकतात. दिवसेंदिवस प्रदूषण वाढतंय, पण फटाके फोडण्याचं लोक थांबवतील, नागरिक थांबवतील असं वाटतं? मला असं वाटत नाही, कारण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस दिवाळी येते किंवा ज्यावेळेस काही नवीन वर्ष सुरू होतं त्यावेळेस प्रत्येकजण, इव्हन गव्हर्नमेंट पण असं बोलतं की फटाके बॅन झालेत, हे बॅन झालेत, पण ब्लॅक मार्केटमध्ये फटाके विकले जातात. इव्हन आपण गुटख्याचं पण सेम बघितलंय, गुटखा हा बंद आहे आणि परत त्याच्यात बंदी घातली असं म्हणतो, पण ब्लॅक मार्केट पाठीमागे याची विक्री अजूनही होते. त्यामुळे फटाके थांबतील असं तर मला वाटत नाही. सरकारने यावर सगळ्या गोष्टींवर उपाययोजना केल्या पाहिजे. सरकारने यावर उपाययोजना केल्याच पाहिजे. त्याहीपेक्षा नागरिकांनी स्वतःही यात सहभागी होऊन वायू प्रदूषण, सर्वच प्रकारचं प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं वाटतं. सरकारच्या उपाययोजनांबरोबर नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह भाग्यश्री जाधव, पुढारी न्यूज, पुणे. केवळ मुंबई पुण्यातच नाही तर नागपुरातही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. या वायू प्रदूषणाबाबत नागपुरांना काय वाटतंय, काय आहेत नागपूरकरांच्या भावना, जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. सध्या प्रदूषणाची समस्येमुळे सर्वच शहरं हैराण झालेली आहेत. वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, मग ते नागपूर असो, मुंबई असो किंवा दिल्ली किंवा इतर शहरं असो. आणि सध्या जो काळ आहे तो आहे दिवाळीचा. दिवाळीच्या काळात पुन्हा फटाके फोडण्यात येतील, फटाक्यामुळे पुन्हा प्रदूषण होईल. आणि नेमकं या प्रदूषणाविषयी नागपूरकरांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण नागपूरकरांसोबत आलेलो आहोत. इथे अनेक ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, महिला बसलेल्या आहेत, पुरुष बसलेले आहेत. त्याला काय सांगाल, प्रदूषणाची समस्या वाढली आहे असं वाटतं का? तुम्हाला पण वाटतं का नागपुरात देखील प्रदूषण वाढलं? नागपुरात नाही, सगळ्या जगामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे. त्याला म्हणजे वाढणारं जे व्हेकल आहे, ज्या नवीन नवीन गाड्या येत आहेत किंवा त्यामध्ये झाडे तोडण्याचं आणि हो, नागपुरात अनुभव होतो आहे. मला तो एक महिन्यापासून मला त्रास आहे आणि घशामध्ये खवखव होतं आणि कोरडा खोकला येतो आणि त्याला औषधी घेऊनही सुद्धा त्याच्यावर उपचार होत नाही आहे. पूर्वी कधीच नाही. हा 1 महिन्यापासून मला खूप त्रास होत आहे. आणि काय सांगाल, प्रदूषणाची समस्या वाढली आहे का? नागपुरातही प्रदूषण वाढलंय, अनुभव येतोय? हो, निश्चितच अनुभव येतो आहे. कारण की ह्या 1 महिन्यापासून मला शिंकाचा इतका त्रास होऊन आलेला आहे की कंटिन्यूस शिंका येत आहे, घसा कोरडा पडतो आहे आणि त्रास होतो आहे. इतकं प्रदूषण आम्ही सुद्धा आपल्या आयुष्यात बघितलं नव्हतं. आणि या प्रदूषणावर जर तात्काळ शासनाने जर उपाययोजना नाही केली तर ही व्यक्तीला जगण्याकरता अत्यंत अशी धोकादायक घटना दिलेली आहे. पहिला प्रश्न तोच की प्रदूषण वाढलंय का? तुम्हाला अनुभव येतो? बिल्कुल बढ़ा हुआ है काफ़ी हद तक के, और इसका कारण हमारी गवर्नमेंट की एसटी बसें, गाड़ियों का धुआं, ऑटो का धुआं, ये पुराने मॉडल गाड़ियाँ सब सरकार ने बंद करनी चाहिए. और ये जो मैं देखता हूँ काफ़ी लोगों को इसका स्वास्थ्य का असर भी लोगों पर पड़ रहा है, जिसके लिए लोग आज आए दिन हॉस्पिटलों में इन्फेक्शन के कारण, थ्रोट इन्फेक्शन के कारण, गले के कारण, और ये जो तकलीफें हो रही है, इसके लिए मैं चाहूँगा की सरकारने कोई ठोस निर्णय सरकारने केलं पाहिजे. काय वाटतं की प्रदूषण वाढलं आहे का आणि काय उपाययोजना असायला पाहिजे? प्रदूषण तर वाढलेलाच आहे, कारण की आता थंडी बिलकुल आहेच नाही आहे. जे पाहिजे होते या मोसममध्ये ते काहीच दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आणि व्हेकलमुळे पण खूप प्रदूषण वाढलेलं आहे. प्राण्यांना, जनावरांना, पक्ष्यांना सुद्धा त्रास होत आहे. ही समस्या आहेतच आधीपासून, तर आहे. कमी म्हणजे म्हणताच येत नाही, जास्त हे वाढलेली आहे. काय वाटतं की प्रदूषण वाढलेलं आहे तर कोण जबाबदार आहे, याला काय सांगाल तुम्ही? म्हणजे कोण जबाबदार वाटतं? याला जबाबदार आपण सर्वच जण आहोत. कारण बऱ्याचदा आपण बघतो की आपण लग्नामध्ये जातो, रिसेप्शनमध्ये जातो, अन्न उरते, अन्न फेकलं जाते, त्याच्या प्लेट्स वगैरे असतात, त्या प्लेट्स तशाच पडून असतात. प्रदूषण, वायू प्रदूषण प्रदूषण वाढलेलं आहे. आधी लोकसंख्या कमी होती, जंगल जास्त होते, झाडांची संख्या जास्त होती. नागपूरला हिरवं शहर म्हणून ओळखलं जात होतं. पण आता असं झालं आहे की जनसंख्या वाढल्यामुळं बरेच जंगल कापण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे जे ऑक्सिजन फेकतात झाडं, ते आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. नागरिकच जबाबदार आहे. त्यांनी विशेष काळजी घेतली तर हे प्रदूषण कमी करता येईल. इतकं धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे की प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या माणसाला सर्दी, खोकला, घशात त्रास हा आहे. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.
आता जाणार आहोत नवी मुंबईत, कारण नवी मुंबईतही वायू प्रदूषण वाढत चाललंय. नवी मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. नवी मुंबईतील वायू प्रदूषण होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, याला कोण जबाबदार आहे, याबाबत नवी मुंबईकरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी. नवी मुंबईसह इतर मुंबईसारख्या विभागांमध्ये देखील हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. हवेची गुणवत्ता सध्या ढासळत चाललेली पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरामध्ये देखील हवेची गुणवत्ता ढासळत चाललेली पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही रहिवासी आहेत नवी मुंबईतील, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. कारण नवी मुंबई शहरामध्ये अनेक नागरिक इथे वास्तव्य करण्यास पसंती देत होते, मात्र सध्या नवी मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ही ढासळत चालली असून नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण आपल्यासोबत जे नागरिक आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल दादा, नवी मुंबईतील हवा प्रदूषण हे प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे. सध्या दिवाळी आपण बघितलं, राज्यात प्रदूषण वाढत चाललंय. प्रदूषण थांबवणं जितकी सरकारची जबाबदारी आहे तितकीच ती आपल्या सगळ्यांची आहे. यानंतर आता ब्रेक बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.